Hello, 12th Commerce Organization of Commerce and Management students, OCM students. Last lecture we have started 4th chapter Business Services. व्यावसायिक सेवा हा आपण सुरू केला होता. या 4th चॅप्टरमध्ये बिझनेस सर्व्हिसेसमध्ये बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊसिंग अँड कम्युनिकेशन दीज आर द बिझनेस सर्व्हिसेस. व्यावसायिकला सेवा देणाऱ्या या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्स आहेत. यामधील कोविड-19मुळे 25% सिलेबस हा डिडक्ट करण्यात आला आहे. यामधील ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन 7 नंबरचा पॉईंट ट्रान्सपोर्ट मिनिंग मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट हा वगळण्यात आलेला आहे. तो डिडक्ट करण्यात आलेला आहे. 25% सिलेबस रिड्यूस केल्यामुळे या चॅप्टरमधील ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशन हा पूर्णतः भाग रिडक्शन करण्यात आलेला आहे. ट्रान्सपोर्ट मिनिंग मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशनची मिनिंग अँड टाईप्स ऑफ कम्युनिकेशन हे 7 नंबरचा आणि 9 नंबरचा पॉईंट्स हा रिडक्शन करण्यात आलेला आहे. त्यामधील कमी करण्यात आलेला आहे. यानंतर आपण बिझनेस सर्व्हिसेसची मिनिंग पाहिली, त्यानंतर डेफिनेशन पाहिली त्याची. या बिझनेस सर्व्हिसेस संदर्भातील सर्व्हिसची डेफिनेशन आपण काल पाहिली होती. परत एक वेळेस बिझनेस सर्व्हिसेसची आपण डेफिनेशन पाहूया, व्याख्या पाहूया. फॉलोइंग आर द सम इम्पॉर्टन्स डेफिनेशन. काही महत्त्वपूर्ण व्याख्या खालीलप्रमाणे. फर्स्ट नंबरची आहे फिलिप कोटलर. अकॉर्डिंग टू फिलिप कोटलर, अ सर्व्हिस is an act of performance that one party can offer to another that is essentially integral and does not result in the ownership of anything. Its production may or may not be tied to a physical product. फिलिप कोटलर यांनी सांगण्यात आलेली सर्व्हिस संदर्भातील डेफिनेशन. आता यावरतीच सर्व्हिस सेवा देणे. सेवा ही अशा प्रकारची परफॉर्मन्स असते, म्हणजे ही एक अशी कार्यक्षमता असते, परफॉर्मन्स असते जी एका पार्टीकडनं अनदर पार्टीला देऊ शकतो. ती पूर्णतः कशी असते? इसेन्शियली इंटँजिबल, जी पूर्णतः अदृश्य स्वरूपातील असते. इंटँजिबल अदृश्य, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. इंटँजिबल ही इसेन्शियली ही पूर्णतः काय असते? अदृश्य असते. आणि डज नॉट रिझल्ट याचा कोणत्याही परिणाम ह्या ओनरशिप ऑफ एनिथिंग या आणि परिणामी कोणत्याही गोष्टीची मालकी ही नसते. इट्स प्रोडक्शन मे और मे नॉट बी टाईड टू अ फिजिकल प्रोडक्ट. एका फिजिकल प्रोडक्टसोबत त्याची प्रोडक्शन हे एखाद्या फिजिकल प्रोडक्टसोबत जोडले जाऊ शकते किंवा नाही. सर्व्हिस सेवा देणे ही एक प्रकारची एक कार्यक्षमता असते, परफॉर्मन्स असते की जी एका पार्टीकडनं दुसऱ्या पार्टीला देऊ शकतो. सर्व्हिस आपण बरोबर आहे, एकाकडनं आपण दुसऱ्याला देऊ शकतो. ती पूर्णतः अदृश्य स्वरूपातील असते, इंटँजिबल असते. इसेन्शियली इंटँजिबल, ती मूलतः कशी असते? अदृश्य असते. आणि त्याची ओनरशिप ऑफ डज नॉट रिझल्ट इन द ओनरशिप ऑफ एनी थिंग्स, याची मालकी नसते, या कोणत्याही गोष्टीची मालकी नसते. आणि त्याचे जे प्रोडक्शन आहे, उत्पादन आहे, एखाद्या फिजिकल प्रोडक्टसोबत जोडले जाऊ शकते किंवा जाऊ शकत नाही. मे और मे नॉट बी टाईड टू अ फिजिकल प्रोडक्ट.
अशा प्रकारे फिलिप कोटलर यांनी सांगितलेली आहे दुसरी आहे अमेरिकन मार्केटिंग असोसिएशन. ॲक्टिव्हिटीज, बेनिफिट्स और सॅटिस्फॅक्शन. ॲक्टिव्हिटीज कृती, बेनिफिट्स फायदे, सॅटिस्फॅक्शन समाधान, विच आर ऑफर्ड फॉर सेल और प्रोव्हाइडेड इन कनेक्शन विथ द सेल ऑफ गुड्स. सेल ऑफ गुड्स, वस्तूच्या विक्री संदर्भात, सेल ऑफ गुड्स वस्तूच्या विक्री संदर्भात देण्यात येणाऱ्या ॲक्टिव्हिटी, बेनिफिट्स अँड सॅटिस्फॅक्शन म्हणजेच सर्विस. वस्तू देताना देण्यात येणारी कृती, त्याचे फायदे आणि समाधान याला सेवा म्हणलेलं आहे. बरोबर आहे. वस्तू विक्री करताना, सेल करताना हॉटेलमध्ये जातो आपण, तो काय करत असतो, त्या ठिकाणी फूड आपल्याला सप्लाय करतो म्हणजेच सेल करतोय, तो आपल्याला खायला देतोय, त्यावरनं तो वस्तू सेल करतोय, सेल ऑफ गुड्स करतोय. त्याद्वारे तो काय करतो, ॲक्टिव्हिटी करतो, चांगलं प्रोडक्ट आपल्याला पोहोचवतो, त्याचे तर फायदे आहेत. त्याचबरोबर आपलंसुद्धा त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन होतं, समाधान होतं. यालाच काय म्हणत आहे, सर्व्हिस. आपणही म्हणतो वा सर्व्हिस छान भेटली आपल्याला या ठिकाणी, छान भेटली याचाच अर्थ आपण एक कुठला तर प्रोडक्ट परचेस केलो, तो काहीतरी प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आले, आपण इमिजिएट कस्टमर केअर सर्व्हिसला फोन करतो आणि आपल्याला म्हणतो तुमच्या कंपनीचे आम्ही हा प्रोडक्ट घेतला आणि त्याची सर्व्हिस प्रोव्हायडर कुठं आहे आणि आपल्याला द्या. आपण लगेच त्या ठिकाणी ॲप्लिकेबल करतो. त्यांनी ती केलेली कृती, त्यातून त्याला फायदा तर आहेच आहे, परंतु कस्टमरचं सुद्धा समाधान होतं. यालाच काय म्हणणं आहे, सर्व्हिस म्हणलेलं आहे, सेवा देणे असं. आता या डेफिनेशनवरनं काही फीचर्स ऑफ सर्व्हिसेस पाहिजे आहेत आपल्याला. फीचर्स, वैशिष्ट्ये सेवांची. फर्स्ट आहे इंटँजिबिलिटी. इंटँजिबल अदृश्य, इंटँजिबिलिटी. त्यानंतर या इंटँजिबिलिटीमध्ये अ सर्व्हिस इज नॉट अ फिजिकल प्रोडक्ट दॅट कॅन बी टचड ऑर सीन. बरोबर आहे, इंटँजिबल आहे, अदृश्य आहे. सर्व्हिस ही, सेवा ही एक मूर्त स्वरूपात म्हणजे फिजिकल प्रोडक्टमध्ये येते का, नाही. त्याला इट कॅन बी टचड ऑर सीन, त्याला आपण काय करू शकतो, स्पर्श किंवा पाहिली जाऊ शकत नाही. ही पूर्णपणे इंटँजिबल येते, अदृश्य स्वरूपातील वस्तू येते सर्व्हिस ही. सेवा ही दिसतही नाही आपण आणि स्पर्शही करू शकत नाही. अ सर्व्हिस कॅन बी एक्सपिरियन्स्ड बाय द बायर ऑर द रिसिवर. बायर आणि रिसिवर, बायर खरेदीदार आणि रिसिवर जो कोणता प्राप्त करणारा यांनी सेवा अनुभवली जाऊ शकते. सर्व्हिस लॅक मटेरियल फॉर्म अँड देअरफॉर दे आर इंटँजिबल. सर्व्हिसचा आपण काय करतो, भौतिक त्याचा एक योग्य असा अदृश्य स्वरूपातील ती सर्व्हिस असते, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मटेरियल्स फॉर्म्स वापरण्यात येतं नाही. ड्यू टू इंटँजिबिलिटी सर्व्हिसेस cannot be demonstrated like goods and therefore service providers must create good impact on the customers by delivering quality service on time. या इंटँजिबिलिटी म्हणजे अदृश्यतेमुळे पूर्णपणे सेवा ह्या वस्तूसारख्या दर्शविल्या जाऊ शकत नाही, गुड्ससारखे दाखवले जाऊ शकत नाही. म्हणून सेवा म्हणजेच सर्व्हिस प्रोव्हाइड करताना हे ग्राहकांना सेवा देऊन ग्राहकांवरती एक प्रकारचा म्हणजेच कस्टमर्सवरती एक प्रकारचा चांगला प्रभाव निर्माण केला पाहिजे. क्रिएट अ गुड इम्पॅक्ट ऑन द कस्टमर्स बाय डिलिव्हरिंग क्वालिटी सर्व्हिस ऑन टाईम. वेळेत दर्जेदार सेवा देऊन, उत्तम सेवा देऊन, सर्व्हिस ऑन टाईम, वेळेवर दर्जेदार सेवा देऊन कस्टमर्सवरती काय करणे, चांगला गुड इम्पॅक्ट, चांगला प्रभाव निर्माण केला पाहिजे. हे फर्स्ट सर्व्हिसेसचं फीचर्स आहे इंटँजिबिलिटी. त्यानंतर सेकंड नंबरचा फीचर्स आहे
अशा प्रकारे एकूण टोटल नंबर ऑफ 6 फीचर्स या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. यामधील आपण फर्स्ट नंबरचा इंटँजिबिलिटी पाहिलेला आहे. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे इनसेपरेटॅबिलिटी. सेपरेटॅबिलिटी याचा अर्थ सेपरेट न करता येण्यासारखा. इनसेपरेटॅबिलिटी अविभाज्य, म्हणजेच त्याला विभक्त करता येत नाही, सेपरेट करता येत नाही, वेगळं करता येत नाही. इनसेपरेबिलिटी, सेपरेट करता येत नाही, तो अखंड आहे, एकत्रित आहे. त्याला गुडसोबतच आपण जोडलं जातं, म्हणजेच अविभाज्य आहे, त्याला विभक्त करता येत नाही. कॅन नॉट बी सेपरेटेड, त्याला सेपरेट वेगळं असं करता येत नाही. हे आहे सर्व्हिसेसचं सेकंड फीचर्स. इनसेपरेबिलिटी. युनिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्व्हिसेस is that the service and the service provider cannot be separated. सेवांचं हे सर्व्हिसेसचं हे एक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्व्हिसेस आहे, एक युनिक आहे, सगळ्यात वेगळं हे सर्व्हिसेसचं वैशिष्ट्य आहे सेवा देणे. आणि जो कोणताही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, जो सेवा देणार आहे, त्याला पूर्णपणे कॅन नॉट बी सेपरेटेड, त्यांना वेगळं विभक्त करणे शक्य नाही. द प्रेझेन्स ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर इज देअर ॲट द टाईम ऑफ डिलिव्हरी सर्व्हिसेस टू कस्टमर्स. ग्राहकांना सेवा देण्याच्या वेळी जो कोणताही कस्टमरला सर्व्हिस प्रोव्हायडर आहे तो योग्य प्रमाणात सेवा देणे आवश्यक आहे. इन केस ऑफ सर्व्हिस प्रोडक्शन अँड कन्झम्पशन टेक प्लेस ॲट द सेम टाईम. सेवांच्या बाबतीत, सर्व्हिसेसच्या बाबतीत जो कोणताही प्रोडक्शन आहे म्हणजे उत्पादन करणारा आणि कन्झम्पशन त्याचा वापर हा एकाच वेळी होत असतो. हे झालं इनसेपरेटॅबिलिटी. अविभाज्य घटक, कॅन नॉट बी सेपरेटेड, वेगळं विभक्त करता येणे शक्य नाही. प्रोडक्ट आणि प्रोडक्टचं सर्व्हिस प्रोव्हायडर, जो सर्व्हिस आहे आणि ते सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, याला कोणत्याही प्रकारात वेगळं करता येतं नाही. इनसेपरेटॅबिलिटी. त्यानंतर